सो हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आजचा आपला छोटासा ब्लॉग आहे की अक्षय तृतीयाचं दिवसभरात काय काय करतो आपण. तर अक्षय तृतीयेला तर आपण पहिले दाराची पूजा करतो. जशी की मी करणार आहे हळदीचं लेपन देऊन पूजन करणार आहे, रांगोळी वगैरे घालणार आहे. ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं दिसणार आहे. तर चला पटापट आपण आता सुरुवात करूया आपल्या छोट्याशा अक्षय तृतीयेच्या ब्लॉगला. सो हाय मित्रांनो, कशा आहात? आय होप मजेत असाल. गुड मॉर्निंग. तर मी सकाळी 6 वाजता उठून पुरणाचं जेवण बनवण्याची तयारी करत आहे. इथे पहिले मी भांडी वगैरे घासून घेतलेले आहेत. नंतर मुलांना नाश्त्याला कडधान्य वगैरे फ्राय करत आहे. बघू शकतात मी सकाळी उठून करंजा वगैरे केले आहेत, पापड वगैरे तळलेत. आता हा पसारा मी थोड्या वेळाने आवरणार आहे. बेडरूम पण आपला आवरून होतोय. मी सध्या आता हॉल आवरून पहिलं आपलं माऊ पण रेडी झालेली आहे. जयेश पण मॅच खेळायला गेला आहे. साहेब ड्युटीवरून आलेले नाहीत. पहिले मी उंबरठा पूजन करून घेतेय. चला आता मस्त आपण लादी वगैरे पुसून घेऊया. मस्त उंबरठा आपण पुसून घेऊया. नंतर उंबरठ्याचे पूजन करूया आपण. मस्त पैकी असं अमावस्या आहे तर अक्षय तृतीयेची मी मस्त अशी डोरला पण पुसून घेते. फुलं वगैरे टाकून मस्त असं दिवा लावून घेऊया पहिले. मग नंतर तिथे आपण हळद कुंकू वाहूया. त्याच्यानंतर मस्त आपण आता उंबरठा पूजन करूया. चला मस्त अशी पूजा पण करून घेत आहे. बघू शकता तुम्ही. महत्व असतं पूजनचं. आजूबाजूचा आवाज काही घेऊ नका एवढं लक्षात, कारण इथे खूप आवाज पण आहे. चला आता उंबरठा पूजन पूर्ण झालेलं आहे. हळदी कुंकू वाहूया आपण. आता बत्ती लावून घेऊया, अगरबत्ती. सो आपलं उंबरठा पूजन पण झालेलं आहे. आता घरातली जी कामं असतील मी आता ते तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण कोणच नाही घरात मोबाईल धरण्यासारखं. त्याच्यामुळे सो सॉरी. आता मी सगळी कामं झाल्यावरच तुम्हाला दाखवते. उंबरठा पूजन झाल्यानंतर आता आपण करूया दरवाजाची आपल्या मेन डोरची पूजा करूया. तिथे स्वस्तिक काढूया आपण. सो आता आपण स्वस्तिक पण काढून घेऊया. हे अक्षय तृतीयेला केलं पाहिजे, कारण चांगलं असतं घरात.
आपले पूर्वज पण येतात जेवायला, त्याच्यामुळे मी हे करतेय. त्यानंतर मी इथे आता हळदी कुंकू लावून घेणार आहे. बघू शकता हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. मी डोळ्याचं पण पूजन असं मस्तपैकी केलेलं आहे. तर बघा माझ्याने जेवढं होत आहे मी तेवढं करतेय. बाकीचं मुलं घरी नाही आहेत. मुलगा गेलाय क्रिकेट खेळायला, मुलगी गेले क्लासला, आई गेले बाहेर, साहेब गेले ड्युटीला. तर आता मी हॉल तर क्लीन केलेला आहे. आता बेडरूम क्लीन करून त्याच्यानंतर आपण पुढचा स्वयंपाक करूया. अर्धा स्वयंपाक झाला, आपण पुढचा नंतर करूया. तर चला आपलं डोअरचं पूजन सगळं झालेलं आहे. तर आता बघूया आपण पुढचं. सो मी इथे बुद्धांची पूजा करून घेत आहे. असं नाहीये की आपल्या देवाला करायचं नसतं, सगळ्यांना करायचं असतं. पूर्वज पण आपलेच आहेत, म्हणून मी इथे बुद्धांची पण पूजा करून घेत आहे. इथे मी मेणबत्ती पण लावून घेत आहे. आपली बुद्धांची पूजा पूर्ण मेणबत्तीशिवाय कशी होणार ना. सो बघा आपल्या बुद्धांची पूजा झाल्यानंतर मी असं व्यवस्थित लाइटिंग वगैरे लावून दिलेलं आहे. आपलं मस्त उंबरठ्याची पण पूजा वगैरे झालेली आहे. बघू शकता तुम्ही उंबरठ्याची पण पूजा झालेली आहे. मी पण अशी स्वतःला टिक्का विक्का लावून रेडी आहे. तर आता बघूया आपण किचन मध्ये हा जो पसारा मांडलेला आहे किती वेळाने क्लीन करते काय करते. आता पटापट करूया, कारण एकटीच घरात असल्यामुळे मला कपडे सगळे म्हणतात बायका काय करतात, कामं करतात घरात. तर चला आपण किचनचं सगळं काम करून घेऊयात. सो मित्रांनो बघू शकतात आपला भात पण झालेला आहे, आमटी पण झालेली आहे आणि पुरण पण झालेलं आहे. आता मी ते भजी वगैरे आणि पुरणपोळ्या पटकन लाटून घेते. पीठ वगैरे मळून झालेलं आहे, कपडे वगैरे पण झालेले, साहेब पण आलेले आहेत. आता पटापट थोडंसं काम आहे ते उरकून मी पटकन आता तुम्हाला नंतरच दाखवते. एवढं सगळं कामं करताना तर दाखवत नाही. एवढं कामं करताना मोबाईल कोण धरणार, त्याच्यामुळे आपण नंतरच भेटूया. मित्रांनो बघा आता पुरणपोळ्या पण आपल्या होत आल्या आहेत. गॅसकडे लक्ष देऊ नका बरं का. हे बघा इथे मस्त अशी पुरणपोळी बनवतेय मी. ही पण आपली अशी मस्त पुरणपोळी झालेली आहे. सो भेटूया आपण ब्रेक नंतर. सो हाय मित्रांनो, मी पण अशी साडी वगैरे घालून रेडी शेडी झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं चूल वगैरे टाकलेलं आहे. बघू शकतात दूर अजून चालू आहे. तर आमच्यामध्ये असं आता आम्ही मस्त अशी रेडी तर नाही झाली, नॉर्मल साडी घातली. तर आमच्या पप्पांना म्हणजे आमच्या सासऱ्यांना, माझ्या सासऱ्यांना पण मस्त असा टिक्का लावून हार वगैरे घालून आम्ही जेवण वगैरे ठेवलेलं आहे. तर एवढं जेवण आता आमचं बनवलेलं आहे. आता जेवायचं आहे. आता आम्ही सगळे, आमची आई पण मस्त पप्पांना घास वगैरे टाकून बसलेली आहे मुलाची वाट बघत. मुलगा येईल, बाहेर गेलाय मुलगा म्हणून, म्हणजे साहेब येतील तर मग आम्ही जेवायला बसू. आमच्या दादाचं जेवण झालेलं आहे आणि तो चाललाय आता क्रिकेट खेळायला. सो माऊ आणि तिचे पप्पा आता येतील, माऊला घ्यायला गेलेत ते क्लासमध्ये. तर भेटूया आपण जेवणाचं ताट रेडी झाल्यावर.
सो मित्रांनो बघू शकतात आमचं जेवणाचं ताट असं मस्तपैकी रेडी आहे. कुरडई, पापड, खूप प्रकारचे पापड आहेत, पण आम्ही काय दादाला जास्त देत नसतात पापड म्हणून थोडेसेच आहेत. भजी आहे, मिरची मसाला भजी आहे, पुरणपोळी आहे, आमटी भात आहे आणि आंब्याचा रस आहे. तर बघा आमचं अशा प्रकारे जेवणाचं ताट रेडी आहे. सो मित्रांनो मी झोपली होती. झोपेतनं उठल्यानंतर मी दादाचं आईने ताट केलं, त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवला, कारण आम्ही जेवलो त्या घाईघाईमध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवलेला नव्हता. तर अशी आमची अक्षय तृतीया गेली. तर अक्षय तृतीयेला आम्ही काय केलं, दिवसभर काय नाही केलं, तर तुम्हाला मी ते दाखवलेलंच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.